की खाजगी क्लास बाबतीत तुम्हाला माझं मत माहिती आहे. ते हे खाजगी क्लासेसवर बंदी घातली पाहिजे, ताबडतोब त्याचा धंदा बंद केला पाहिजे. अनेक आपल्या राज्यामध्ये दुर्दैवानं अनेक पुढाऱ्यांनी जी महाविद्यालय काढली, आर्ट सायन्स कॉमर्स, ही फक्त आज सगळे खाजगी क्लासेसला चालवायला दिले त्यांनी. मग त्याच्यामध्ये हिस्सेदारी करायची त्या उत्पन्नातून, अतिशय वाईट प्रकार आहे. म्हणून ज्यांना या महाविद्यालयाच्या मान्यता देऊन ज्यांनी खाजगी क्लासेस चालवायला दिलेल्या आहेत ना, त्याची मान्यता तात्काळ रद्द करण्याची माझी मागणी आहे. मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून मागणी करणार आहे. आणि खाजगी कोचिंग क्लास म्हणून 2-2, 3-3 लाख रुपये फी देऊन तुम्ही अशी लूट करता मुलांची. मुळात आता राज्य सरकारने पुढाकार घेऊन त्या नीटच्या बद्दलच पुन्हा एकदा नीट विचार केला पाहिजे. गुणवत्ता आता कमी होत चाललेली ना, मग हे जे गैरप्रकार का वाढत चालले? अनेक वेळा जे होतकरू विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा संधी मिळत नाही, कारण त्यांच्या वडिलांकडे 2 लाख रुपये द्यायला फी नाही ना. कोचिंग क्लासचा एक स्टेटस सिम्बॉल झालेला आहे. मग आम्ही एवढा खर्च महाविद्यालय अनुदानावर खर्च करतो, अनुदान विद्यालयावर खर्च करतो, मग हे शिक्षकाची काय जबाबदारी आहे? अनुदानित एवढं प्रचंड आम्ही 6वं वेतन 7वं वेतन लावा आमची मागणी आहे. ओल्ड पेन्शन स्कीम लावा म्हणून मागणी करतो आम्ही. मग मागणी करताना आपल्यावर जे उत्तरदायित्व आहे, मग आमच्याकडली मुलं काय कोचिंगला जातात? आम्ही दर्जा जर वाढवला तर कोचिंग राज्य आपोआप बंद पडतील ना. सगळ्या महाविद्यालयामध्ये मला वाटतं विद्यालयामध्ये जिथं ज्युनियर कॉलेज आहेत, नीटचे क्लासेस सुरू करण्याबद्दलचं आता सरकारनं कंपल्शन केलं पाहिजे.